जावे पंढरीसी आवडे मानसी, कै एकादशी आषाढी। आषाढी वारीचे वेद वारकरी ज्यांनी संप्रदायाची दीक्षा घेतलेली आहे आणि सर्वांनाच आषाढीचे आता वारीचे वेद लागलेले आहेत। सगळ्या संस्थांच्या संतांच्या पालख्या आळंदीवरून ज्ञानोबाऱ्या निघतील, तुकोबाऱ्या देऊर निघतील, त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथ जातील, पैठणवरून नाथ महाराज आदी करून सगळे संत, आणि त्यामध्ये महत्त्वाची एक श्री संत म्हणून आदिशक्ती मुक्ताबाईंची भली मोठी मानाची सन्मानाची पालखी। आणि हा पालखी सोहळा श्री क्षेत्र मुक्तनगर ते पंढरपूर अर्थात तापी तीर ते भीमा तीर असा 315 वर्षाची प्रदीर्घ परंपरा असलेला हा पालखी सोहळा आणि 6 जिल्ह्यातून प्रवास करणारा पालखी सोहळा एकमेव हा दिनांक 18 जून या दिवशी प्रस्थान करणार आहे। सर्व वारकरी प्रेमी वारकरी संप्रदाय लोकांना याच्यावर सगळ्यांनाच एक संस्थांच्या या व्यासपीठांवर एक आवाहन करण्यात येत आहे। दिनांक 18 जून रोजी होणारा हा प्रस्थान सोहळा आपण भाग्यवान आहोत। या परिसरामध्ये ज्ञानोबाऱ्यांचा पालखी सोहळा, तुकोबाऱ्यांचा पालखी सोहळा आपल्याकडून जात नाही, निवृत्तीनाथांचा जात नाही, नाथांना जात नाही, पण आदिशक्ती मुक्ताबाईंचा पालखी सोहळा विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेश आणि खानदेश या भौगोलिक प्रदेशातून निघतो। या मुक्ताई संस्थांतर्फे सर्वांना आव्हान आहे, आदिशक्ती मुक्ताबाई पंढरपूरला पंढरीस परमात्म्याच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाणार आहेत। आपण सुद्धा प्रस्थान सोहळ्याला हजर राहावं आणि जुनं मंदिर ते नवीन मंदिर मुक्ताईनगरहून निघणारा हा पालखी सोहळा, त्या पालखी सोहळ्यासोबत आपण 5 पावलं 10 पावलं जर टाकता येत असतील तर टाकली पाहिजेत। आपण जर मुक्ताबाई करता थोडे पुढे आलो, 1 पाऊल टाकलं तर मुक्ताबाई आपल्या जीवनामध्ये संकट काळामध्ये हजारो पावलं आपल्याकरता टाकतील। आईचं अंतकरण असणारे दैवत आहे आणि म्हणून मुक्ताबाई करता आपण प्रस्थान सोहळ्याला हजर राहावं। मुक्ताबाईला आपण पंढरपूरला आईसाहेबासोबत जावं, पण जाता येत नसेल तर नवीन मंदिरपर्यंत म्हणजे जुन्या मंदिरवरनं नवीन मंदिरपर्यंत जरी आपण प्रवास केला तरी आपण प्रस्थानाला गेलो म्हणजे आपण पंढरीच्या वारीचं फल आपल्याला मिळेल। आणि एवढं थोडक्यामध्ये मिळणारं फळ जर प्रस्थानमध्ये मिळत असेल तर आपण प्रस्थानला निश्चित यावं, मला असं आवाहन करायचं आहे। बऱ्हाणपूर परिसरातून, मुक्ताईनगर परिसरात, मलकापूर परिसरातून, जामनेर परिसरातून, रावेर, भुसावळ, यावल या आपल्या आदिशक्ती मुक्ताबाईंचे जो काही पंचक्रोशी परिवार आहे, परिसर आहे, या सगळ्या परिसरातून आपण सगळ्यांनी प्रस्थानला यावं आणि आईसाहेबांच्या या पालखी सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हावं अशी सर्वांना विनंती करतो। पुन्हा एकदा मुक्ताबाईंच्या प्रस्थानला 18 जूनला ठीक 10 वाजता किंवा 12 वाजता प्रस्थान होईल। आपण 12 वाजता सर्वांनी हजर राहावं अशी सर्वांना विनंती करतो। पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदिशक्ती मुक्ताबाई की जय।